स्वतः नितेश राणे हे मंत्री आहेत. त्यात ते हिंदू धर्म रक्षक म्हणून आता त्यांचा चेहरा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. आणि हिंदू धर्मामध्ये रामाला आपण सर्वश्रेष्ठ मानतो. आणि राम आणि भरत हे भावाचं नातं किती ग्रेट होतं हा एक संस्कार या देशात रुजलेला आहे. ठीक आहे, भरत लहान होते, राम मोठे होते, पण अनेकदा राम भरताला सल्ला द्यायचे, भरत मार्गदर्शन घ्यायचे. इथं थोडं वेगळं आहे. नितेश राणे लहान आहेत आणि निलेश राणे हे त्यांचे मोठे बंधू आहेत. आता ते जर हिंदू धर्म रक्षक आहेत तर त्यांनी रामायणाचा हा एक जो पाठ आहे तो तितकाच एक अंगीकारला पाहिजे की भावानी दिलेला सल्ला हा हिंदू धर्मामध्ये सर्वोच्च मानला जातो वडिलांनी दिलेल्या सल्ल्यानंतर. त्यामुळे नितेश राणेंना निलेश राणे यांनी जो काही सल्ला दिलाय की आपल्या अशा बोलण्यातून कुठेही महायुतीमध्ये बिघाडी होणार नाही याची आपण काळजी घ्यावी, तितकाच सल्ला त्यांनी ऐकावा. बाकी त्यांना सल्ला देणे इतपत मी मोठा नाही. संजय गायकवाड यांनी विधान केलं की लाटून केल्यामुळे सरकार अडचणीत आलं, या विधानाकडे कसं पाहता? असं आहे की लाडकी बहीण योजना सरकारला सुरू ठेवायची आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं एकमत आहे. त्यामुळं गायकवाड साहेब असं जर काही बोलले असतील तर त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव शिंदे साहेबच त्यावर योग्य उत्तर त्यांना देतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.